हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज सकाळी सगळी घरातली कामे आवरून मी आता चालली आहे स्कूलमध्ये. आता स्कूलमध्ये जाण्यासाठी ना मला पाण्याची बॉटल हे असं वाटायला लागले की 2-2 भरून घेतल्या तरी कमीच आहे. कारण ऊन देखील खूप वाढत चाललेलं आहे आणि त्यासाठी मी हा स्कार्फ बांधून घेतलेला, कारण चेहरा इतका टॅनिंग होतो ना. कारण आता 10 वाजता देखील आहे ना खूप सारं ऊन होत चाललेलं आहे. तर आज टिफिन फायनली मी पॅक करून घेतलेला आणि घरातली कामे होऊन गेली याची देखील समाधान होतं. आणि आज थोडंसं लवकरच आवरायचं मी ठरवलेलं होतं, कारण स्कूलमध्ये जायला उशीर झाला की पुढची सर्वच कामे रखडतात. त्यामुळे पाण्याची बॉटल आणि टिफिन बॅगेमध्ये ठेवून मी चालली होती स्कूलमध्ये आणि स्कार्फ देखील छान असा पक्का पॅक करून घेतलेला. आता आहे ना तुम्ही बाहेर बघू शकता किती छान आहे ना, कुंडीमध्ये फुलं देखील आलेली आहे. आणि ना हे बघा, हे जास्वंदीचं पिंक कलरचं फुल आणि हे एक गुलाबाचं फुल आलेलं आहे. आणि ऊन तर खूप वाढत चाललेलं आहे, मला तर भीतीच वाटते आहे आता. फायनली ना चला, मी जाते आता स्कूलमध्ये. आता तिकडून आल्यावर आहे ना कृष्णाचं देखील मला आवरायचं. आता रात्री ही कपडे ना, खूप सारे कपडे, ही पाणी नसल्यामुळे 2 दिवस पाणी नव्हतं, त्याच्यामुळे एका खट्टी ही खूप सारे कपडे आहे ना मी धुवून टाकलेली होती. आणि नंतर मी जाताना मला लक्षात आलं की मी ना लाईट तर चालूच ठेवलेली आहे. आता इलेक्ट्रिसिटीचा देखील आपल्याला विचार करावाच लागेल, असं निष्काळजीपणा करून तर चालणार नाही. फायनली मी आलेली आणि लाईट आणि फॅन बंद केलेला. आता कृष्णा तर पुढच्या रूममध्ये झोपलेला होता. त्यानंतर मी स्कूलमधून घरी आली तर कृष्णाचं वेगळंच खेळणं चाललेलं होतं. तो आहे ना आता बऱ्याच वेळेस आहे ना क्लेसोबतच खेळत असतो आणि त्याचा एक मोठा फ्रेंड त्याच्यासोबत खेळायला आलेला. आता आहे ना इथे खूप छान अशी छोटी मुलं नाही आहेत, त्याच्यामुळे हाच त्याचा आता एक पक्का फ्रेंड झालेला आहे. आता तिकडून येताना तुम्ही बघू शकता किती ऊन झालेलं होतं. आणि घरी आल्यानंतर मी पहिल्यांदा फॅन लावून दिलेला. सूर्यदेव तर अतिशय तळपत आहे. आता मार्च महिना देखील संपत आलेला आहे. त्यानंतर मी घरी आली, छान अशी बसलेली थोड्या वेळ फॅन खाली. त्यानंतर कृष्णाच्या पप्पाने आणले होते वडे आणि त्याला करून दिले मी ऑमलेट. आणि मग काय, मोबाईल बघता बघता राजे मस्त असे जेवण करत होते. तर असा होता माझा मिनी ब्लॉग.